नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आता सकाळचे 8 वाजण्यामध्ये आलेले आहे आणि सगळं घर मी आता आवरायला घेतलेलं आहे आणि मुलंही शाळेत गेलेले आहेत आणि सध्या एक्झाम चालू असल्यामुळे मग त्यांना टिफिनला फक्त मी फ्रूटच दिलेले आहे आणि आता ते दुपारी घरी येऊन जाणार, त्याच्यामुळे मग मी लगेचच स्वयंपाकही बनवायला घेतला आणि आज मी नॉनव्हेजचा प्लॅन केलेला आहे आणि त्यानुसार मग आधी मटण शिजवायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच काळा मसालाही मिक्सरमध्ये काढून घेतला आणि असे सगळे मसालेही काढून घेतले आणि लगेचच मग कणिकही भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग एका साईडला भाजीला फोडणीही द्यायची तयारी केलेली आहे आणि भांडे आपल्यालाच घासावे लागतात, त्याच्यामुळे मग एक भांडं वाचावं म्हणून मग मी त्याच कुकरमध्ये भाजीला फोडणी देत आहे। भाजी होईल तोवर मी दुसऱ्या साईडला मग छान अशा पोळ्याही लाटून घेतल्या। सध्या असं होत आहे की सकाळी तर खूपच एनर्जी असते आणि आज भरपूर अशी कामं होऊन जाणार असंही डोक्यात विचार चालू असतात आणि दुपार होता होता जेवण झाल्यानंतर इतका आळस येतो की डायरेक्ट झोपच लागते आणि त्याच्यामुळे मग जे ठरलेलं काम आहे तेही पूर्ण होत नाही। त्यामुळे मग मी स्वतःला एक टार्गेट दिलेला आहे आणि तो टार्गेट कोणता आहे ते मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करते। आणि इथे तुमच्याशी गप्पा मारता मारता इथे माझी नॉनव्हेजची भाजीही झालेली आहे, परंतु सृष्टीला मात्र नॉनव्हेज आवडत नाही, त्याच्यामुळे मग तिच्यासाठी तिची फेवरेट असलेली भाजी मग आता भेंडी बनवायला घेतलेली आहे। तेलामध्ये आधी लसूण आणि मिरची तळून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्यात भेंडीही टाकली, त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि शेवटी मग लिंबूही पिळून टाकलं आणि त्याच्यानंतर मग आता जेवणं वगैरे आटोपली आहेत आणि त्याच्यानंतर मग मी काउंटर टॉपही छान असा स्वच्छ करून घेतला आणि मी भांडे घासायला घेतले। इतक्यात मग सृष्टीला फ्रूट खायचे होते आणि तिला द्राक्षे खायचे होते, मग मी तिलाच ते धुवायला सांगितले आणि त्याच्यासाठी मग तिला इनो वगैरे काढून दिला आणि तेच तिचं चालू आहे। आधी तिने मिठाच्या पाण्याने द्राक्ष छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि शेवटी मग इनोच्या साहाय्यानेही धुवून घेतले। द्राक्षांमध्ये जास्त प्रमाणात पेस्टिसाइडचा उपयोग केलेला असतो आणि द्राक्ष हे नाजूक असतात, त्याच्यामुळे जास्त चोळूनही त्यांना धुता येत नाही, त्याच्यामुळे त्यात थोडंसं इनो जर टाकला तर ते पेस्टिसाइड लवकर मोकळे होतात आणि छान असे द्राक्ष धुतले जातात, त्यामुळेच मग मी इनोचा उपयोग करते। आणि इथे 2 वाजलेले आहे आणि 2 वाजता माझं काउंटर टॉप काहीसं असं सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळे भांडेही माझे छान असे स्वच्छ करून झालेले आहेत। त्यानंतर मग लगेचच कपडेही माझे झालेले होते, मग तेही मी लगेचच वाळवायला टाकले। मी कपडे वाळवत घालत होती इतक्यात कॉलनीमध्ये एक दादा ऊसाचा ज्यूस विकायला आलेले होते आणि ते पाहून मग उत्कर्षला ज्यूस पिण्याची इच्छा झाली, मग त्यानुसार मग मी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली। सृष्टीला मात्र ऊसाचा रस आवडत नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी मी ऊसाचा ज्यूस आणून दिला आणि छान असा त्याने तो ऊसाचा रस एन्जॉय केला। नुसताच ऊस मला खायला आवडतो, परंतु ऊसाचा रस मात्र मला काही आवडत नाही, त्याच्यामुळे मग त्याच्याच पुरता मी एक ज्यूस घेऊन आली आणि त्याच्यानंतर मग सरांनी आज थोडासा भाजीपाला आणलेला होता आणि कांदेही संपलेले होते, त्याच्यामुळे आज कांदेही मागवून घेतले आणि भाजीपाला वगैरे छान लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग मुलांकडे आली तर त्यांचं असं काहीतरी चालू होतं। इथे त्यांनी छान असे सेटअप तयार केलेले होते, इथे त्यांनी प्रिन्सेस हाऊसचं सेटअप तयार केलेलं आहे आणि उत्कर्ष हा बस ड्रायव्हर झालेला आहे। त्यानंतर इथे मेडिकल स्टोअरही त्यांनी सेटअप केलेला आहे आणि इथे पार्किंग वगैरे असं काहीतरी त्यांनी बनवलेलं आहे आणि अजून त्यांची प्रोसेस चालूच आहे, पण जेवढं मला समजत होतं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलं। आणि दोघांचं खेळून वगैरे झाल्यानंतर सृष्टीला मी आज काय शिकवलं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि सृष्टीचा मी कसा अभ्यास घेते त्यासाठी मी नोट्स काढलेल्या आहेत आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण ते पोहोचवते। आता सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते, जर वस्तू जवळ असेल आणि एकच असेल तर आपण दीज वापरू शकतो। आता इथे बघू शकता तुम्ही, हा व्यक्ती आहे आणि हा ॲरो दिसतोय तुम्हाला, हा काय आहे जवळ आहे, म्हणजे हा बॉल व्यक्तीच्या जवळ आहे। जवळ असल्यावर मग आपण कसं बोलणार, दिस इज अ बॉल।
आता दॅट कधी वापरतो, दॅट हे पण आपण सिंग्युलरमध्येच वापरतो, म्हणजे वस्तू एकच असेल तेव्हाच वापरतो. पण वस्तू काय, आता इथे काय फरक राहणार आहे, वस्तू आता आपल्यापासून दूर राहणार आहे. वस्तू एकच आहे, सिंग्युलरच आहे, पण ती आपल्यापासून दूर राहणार आहे. त्यामुळे मग आपण इथे काय वापरणार, दॅट इज अ बॉल. आता त्यानंतर मग मला आज 2 पार्सल रिसीव झालेले आहेत आणि त्यामधलं एक म्हणजे माझी साडी मी मागवलेली आहे आणि दुसरं म्हणजे उत्कर्षचं पार्सल आलेलं होतं आणि ते मी लग्नामध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. 3-4 ब्लाऊज माझे शिवायचे पडलेले आहेत आणि तेच टार्गेट मी स्वतःला दिलेलं आहे आणि रोज एक तरी ब्लाऊज शिवलं जायला पाहिजे असं टार्गेट मी स्वतःला दिलेलं आहे. आणि त्यानुसार मग आधी मी सगळे अस्तर वगैरे घेऊन आली आणि त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज कापून वगैरे शिवायला घेतला. सध्या उन्हाळा असल्यामुळे दुपारी इतका आळस येतो की डायरेक्ट झोपच लागते आणि त्याच्यामुळे मग माझे असे 3-4 ब्लाऊज त्याच्यामुळे पेंडिंग राहून गेलेले. त्याच्यामुळे मग स्वतःला मी एक टार्गेट दिला आणि दररोज कसंही करून एक तरी ब्लाऊज कंप्लीट करायचं असं मी टार्गेट दिलेलं आहे. आणि त्यानुसार मग आज एक ब्लाऊज मी कंप्लीटही करून घेतला आणि लगेचच त्याचे हुकही मी लावून घेतले. आणि कंप्लीट झाल्यानंतर असं काहीतरी ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मधली फिनिशिंगही तुम्ही बघू शकता. आणि माझं पिकोचं मशीन नसल्यामुळे मग असे सगळे मधून फोल्ड करूनच मी ब्लाऊज शिवून घेते. फक्त बाहीजवळ आणि शोल्डरजवळ थोडंसं ओपन असतं, त्याच्यामुळे त्यालाही मी असं थोडंसं कट करून घेते, जेणेकरून धागा जर निघाला तर एकत्र निघत नाही आणि ब्लाऊज भरपूर दिवस टिकतो. आणि ब्लाऊज वगैरे कंप्लीट झाल्यानंतर मग लगेचच मी घरही छान असं सगळं झाडून घेतलं. कपडे जर शिवायला घेतले तर खूपच असे कात्रणं खाली जमा झालेले असतात आणि त्यानुसार मग सगळी मशीन वगैरे सरकवूनही मी त्याच्या खालचं झाडून घेतलं. आणि सृष्टीचं म्हणणं काय होतं तेच आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. सृष्टीचं म्हणणं असं होतं की तुम्ही आज तुमचं फेवरेट जेवण बनवून घेतलं आणि मला मात्र माझं फेवरेट आज काहीच भेटलं नाही. त्यानुसार मग तिला आज पिझ्झा खायचा होता आणि तशी माझी बड्डेची पार्टी बाकीच राहिलेली होती. त्यानुसार मग मी लगेचच सगळं घर वगैरे झाडून काढलं, संध्याकाळची देवपूजा केली आणि लगेचच स्वतःचं आवरून मग आम्ही बाहेर तिच्या इच्छेसाठी मग तिला पिझ्झा खाण्यासाठी बाहेर घेऊन गेलो. 8-8:30 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो आणि आमच्या इथे 8 वाजतात बरेच असे शॉप बंद होऊन जातात आणि मोजकेच असे शॉप उघडे असतात. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही विंग्स कॅफेला पोचलो आणि तिथे छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि पिझ्झा यायला थोडासा उशीर होता, त्यामुळे मुलांना थोडंसं मिल्कशेक मागवून दिला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी छान असा मिल्कशेक एन्जॉय केला. आणि इतक्यात पिझ्झाही आमचा आलेला होता, त्यानुसार मग आम्ही सगळ्यांनी छान असा पिझ्झा एन्जॉय केला. त्यानंतर थोडेफार पिक्चर क्लिक केले आणि असा काहीसा आमचा छान असा मजेशीर दिवस गेला. आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.